नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियंका मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येकाच्या घरी घटस्थापना झालेली आहे. प्रत्येक जण मनापासून आपल्या कुलदेवीची, आपल्या आई जगदंबा माताची मनापासून सेवा करत आहे. तर म्हणून आपण आपल्या आई जगदंबाचा आशीर्वाद आपल्या घराभोवती राहावा, सुख शांती समृद्धी आपल्या घरामध्ये वास करावी. आपण एखादं कार्य जे मनात चितलं आहे ते पूर्ण व्हावं, एखादा संकल्प, एखादी इच्छा आपली कोणती अपूर्ण आहे, आई जगदंबा माताला आपण सांगतो. आणि आई जगदंबा माताची आपण मनापासून जर उपासना केली नवरात्रीमध्ये, या 9 दिवसामध्ये, तर नक्कीच आपली इच्छा आई जगदंबा माता ही पूर्ण करते. म्हणून तर आपण अखंड दिवा लावत असतो. अखंड दिवा ह्याच्यासाठीच लावतात की आपल्या घरामध्ये आई जगदंबा मातेचा वास राहावा, सुख शांती समृद्धी ही आपल्या घराला मिळावी. तसेच आई जगदंबा माता आपल्या घरात यावी, ती एकटी पडू नये म्हणून आपण त्या दिवा सतत तिच्या समोर हा 9 दिवस हा अखंड आपण तेवत ठेवत असतो. बघा, कोणत्याही कामाची सुरुवात ही आपण दिव्यानीच करत असतो. मग ती देवपूजा असो, कोणता एखादा समारंभ असो, तिथे दीप प्रज्वलन करतात, दिव्याची पूजा केली जाते. मग तिथून पुढे पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. शास्त्रात सुद्धा दिव्याचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. आपण म्हणूनच वर्षातल्या या 2 नवरात्रीमध्ये आपण हा अखंड दिवा, देवीची उपासना, 9 दिवस 9 वेगवेगळ्या प्रकारच्या माळा, 9 वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य आपण आई जगदंबा माताला हे दाखवत असतो. मग साधी आणि सोपी पद्धत कोणती आहे की आपण 9 दिवस अखंड दिवा हा तेवत ठेवला पाहिजे, तो विझू नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे, तेल कोणतं वापरलं पाहिजे की तूप वापरलं पाहिजे. अगदी अगदी साधं आणि सोपं आहे. जितकं आपण जास्त अवघड घेऊ तेवढं हे जास्त अवघड होत असतं. म्हणून बघा, भगवंत असं कधीही म्हणत नाहीये की तू दिवा कोणता घेतोय. तुझी इच्छा आहे तू त्याप्रमाणे दिवा घे. तू पितळेचा दिवा घे, तू मातीचा दिवा घे, तुझी जशी ऐपत आहे तसा तू दिवा घे. शक्यतो खोलगट घ्यावा, कारण बघा आपल्याला हा 9 दिवस हा दिवा हा ठेवायचा असतो. खोलगट दिवा घ्यायचा छानपैकी आणि त्याला छानपैकी जाडसर अशी वात तयार करायची. मग ती वात तुम्ही कलव्याची सुद्धा करू शकता, लाल धागा असतो त्याची सुद्धा करू शकता, किंवा साधी आपण कापसाची सुद्धा आपण करू शकता. तसेच दिव्यामध्ये ज्यावेळेस आपण दिवा अखंड दिवा प्रज्वलित करत असतो त्यावेळेस आपण 9 कमीत कमी 9 तरी तांदळाचे अखंड जे दाणे असतात त्याला हळद लावायची, आई जगदंबा माताचं स्मरण करायचं आणि ते जे दाणे आहेत तांदळाचे ते आपल्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. तसेच आपण कोणतंही तेल आपण वापरू शकता. ज्यांना तूप वापरायचं आहे ते तूप सुद्धा वापरू शकता, ज्याची त्याची इच्छा. म्हणून बघा, आता इथे आता मी माझे जो दिवा आहे त्यातला तर मी ज्योत ही काढत आहे. अगदी साधी सोपा पद्धत आहे. जर ज्योत काढायची असेल तर आपल्याला अगोदर एक दिवा पंच पंचामृती जी असती, पंचारती जी असती त्यातला एक दिवा छोटासा कोणताही आपण हा प्रज्वलित करायचा आहे. छोटा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे एखाद्या पंथीमध्ये म्हणा. आणि त्याच्यानंतर आपण ती जी काजळी आलेली आहे ती आपण हाताने काढू शकतो, किंवा कोणत्याही एखाद्या काठीच्या सहाय्याने सुद्धा आपण ही काढू शकतो. आणि मग आपण पुन्हा तो दिवा हा लावू शकतो. म्हणजे एक दिवा हा सतत हा तेवत राहतो. मग आपण दुसऱ्या दिव्याची वात ही आपण काढू शकतो. इथे आता मी लहाना दिवा पहिला प्रज्वलित केला होता. फुलवात जी आहे ती मी इथे प्रज्वलित केली होती. मग मी अखंड दिवा जो होता त्याची वरची काजळी मी काढलेली होती. त्याच्यानंतर मग मी दिवा पुन्हा तो लावला. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दर 3-3 4-4 तासांनी आपल्याला एक फुलवात लावायची आहे. कोणता एक छोटा दिवा एक पहिला प्रज्वलित करायचा आहे. मग त्याच्याला आलेली त्याच्यावरती त्या दिव्याच्या वरती आलेली काजळी आपल्याला काठीच्या साह्याने ती काढायची आहे आणि मग पुन्हा तो दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे. असं केल्याने आपला दिवा हा अखंड राहतो. तसेच आई जगदंबाचा वास हा आपल्या घरामध्ये राहतो. कोणती अशुभ घटना ही आपल्या घरामध्ये होत नाही. अतिशय साधी आणि ही सोपी पद्धत आहे की दिवा हा 9 दिवस हा तेवत राहतो. तर आमच्याकडे अगदी साध्या आणि या सोप्या पद्धतीने आम्ही हा अखंड दिवा हा लावत असतो. तसेच हा दिवा आपण लावत असताना मनामधून आई जगदंबा माताचं आपण स्मरण करायचं असतं. आणि ज्यावेळेस आपण आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करत जर आपण हा अखंड दिवा हा आपण लावला तर तो 9 दिवस हा तेवत राहतो. तो इथे बघा मी याची काजळी काढलेली आहे. पुन्हा मी इथे दाखवत आहे आणि मग मी हा दिवा इथे ठेवला आहे. आता 2 दिवे इथे माझे प्रज्वलित झाले आहे. आता हा दिवा फुलवात जी मी लावलेली आहे तुपाची,
जोपर्यंत ती जळत आहे तोपर्यंत आपण तिला तो जळू द्यायचा आहे तो दिवा तो, आणि मग आपला अखंड दिवा सुद्धा हा तेवत राहतो. काळजी इतकी द्यायची की 3 ते 4 तासांनी आपलं लक्ष हे दिव्याकडे सतत राहिलं पाहिजे. दिव्याला कधीही एकटं सोडता कामा नये, किंवा आपणही ज्यांचे उपास आहे, ज्यांच्या घरी घट बसले त्यांनी शक्यतो 9 दिवस तरी घराला कुलूप लावता कामा नये किंवा कोणाच्या घरी जाऊ नये, परान्न घेऊ नये, कांदा लसूण वर्ज्य करावा, घरामध्ये शांतता ठेवावी. असं केल्याने आई जगदंबाचा वास हा आपल्या घरामध्ये सदैव राहतो.